संघ अंतिम 3 मध्ये प्रवेश करेल, म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. आणि प्रत्येक संघाचे पहिल्या क्रमांकाचा चषक पाहता प्रत्येक संघ पहिला क्रमांक पटकावण्याचा प्रयत्न करेल. 5.25 फुटाची ट्रॉफी इथे आपण पाहू शकता. पहिल्या क्रमांकासाठी कांचन स्मृती यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेले आहे. शेवटचा सामना जाण्यापैकी जी संघाकडून लागले आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीचं आमंत्रण केले ते सारसोली संघाला. आणि सारसोली संघाकडून सामालाची तुम्ही पाहू शकता. हे धडाकेबाज फलंदाज नॉन स्ट्रायकर तुम्ही पाहू शकता गुरुनाथ पाटील आणि सतत आपलं फलंदाजी पाहायला मिळाली. नॉन स्ट्राईकला येतो नॉन स्ट्राईकला येतो मनोज. आणि गोलंदाजी घेऊन येतो तो सुनील, ज्यांनी मागच्या सामन्यात मला वाटते 4था षटक फेकला होता. पहिला षटक फेकला आणि 6 धावा देऊन फक्त 6 धावा दिल्या. त्याने 2 बली मिळवल्या होते, म्हणजे चांगली गोलंदाजी केली होती. 48 धावांचा डिफेन्स करताना पूर्णपणे रोखून धरलं होतं दिवाले संघाला. तोच सुनील आता बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. तो सारसोली संघाचा एक धडाकेबाज फलंदाज ज्याने 10 ते 12 वर्ष क्रिकेटवर राज्य केलं, अधिराज्य गाजवलं आपल्या फलंदाजीच्या जोरावर. तोच गुरु सुनील याच्या समोर पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढला होता, पण तेवढे चांगले क्षेत्ररक्षण कुठल्या प्रकारची धाव घ्यायचा प्रयत्न इथं पाहायला मिळाला नाही गुरु आणि मनोज याच्याकडून. आणि निर्धाव चेंडू मिळतोय सुनील याच्या मार्फत. आणि पहिला चेंडू निर्धाव काढल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चांगला समाचार घेताना चेंडूला पाठवतो लॉंगॉनच्या दिशेने सीमारेषा पार 4 धावांसाठी. आणि स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतोय 4 ने गुरु. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी मागच्या दोन्ही सामन्यात त्याच्या मार्फत पाहायला मिळाली. तोच गुरु पुन्हा एकदा खेळून काढले चेंडू सरळ गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून सीमा रेषा पार 6 धावांसाठी. पहिला चेंडू तीर्थाव निघाल्यानंतर पुढील 2 चेंडूंवर चांगला समाचार घेतोय सुनील याचा गुरु. मागच्या चेंडूवर लॉंगॉनच्या दिशेने चौकार पाहायला मिळाले. आत्ताच्या चेंडू मध्ये सरळ गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून सीमारेषा पार षटकार. चांगली सुरुवात गुरुनाथ याची आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि सेव्ह रिझल्ट. तोच रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय आणि तीच दिशा. आणि पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषा पार 6 धावांसाठी. आणि 6च्या मदतीनं संघ पोहोचतोय 16 वर. पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर लगातार 3 मोठे फटके, 1 चौकार 2 षटकार. गुरु मागील 2 सामन्यामध्ये त्याची फलंदाजी पाहायला मिळेल. तोच गुरु चांगलीच फलंदाजी पुन्हा एकदा खेळून काढतोय. पण तिथे क्षेत्ररक्षक वैभव चांगले क्षेत्ररक्षण करतोय. निर्धाव चेंडू चांगलं कमबॅक गोलंदाजाने 3 चेंडूवर 3 फटके खाल्यानंतर निर्धाव काढण्यास यश मिळतंय गुरु याच्या समोर. पुन्हा एकदा आपल्या गोट्यातील शेवटचा चेंडू सुचित फटका. पुन्हा एकच धाव मिळेल. सुचित फटका मारण्याचा प्रयत्न, पण फटका बरोबर काय आला नाही. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने आणि तिथं क्षेत्ररक्षक तैनात चेंडू उचलून फेकतोय. आणि एका धावच्या समाधानानंतर धाव संख्या झालेली आहे बिनबाद 17. चांगली सुरुवात म्हणावी लागेल गुरुनाथ याच्या आपल्या संघासाठी. बिनबाद 17 पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव काढले, पण चांगले फटके, 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल, अशा 17 धावसंख्या पाहायला मिळाल्या गुरुनाथ याच्या बॅट मधून.
5 षटकांचा हा सामना आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो जुगाव संघाकडून वैभव भोईर गुरु याच्या फलंदाजी समोर गुरुनाथ तो वैभव तो गुरुनाथ कशा प्रकारे गोलंदाजी करतोय वैभव तो गुरु याच्या समोर एक डावखोरी हाताचा गोलंदाज पण त्याचा चांगला समाचार घेतोय आणि पहिला चेंडू पाठवतो सीमारेषा पार 6 धावांसाठी आल्या चांगला समाचार घेतोय वैभव याच्या पहिल्या चेंडूला सीमारेषा पार पाठवतोय वैभव याच्या धावसंख्या पोहोचते त्या 23 वर पुन्हा एकदा पुढचा चेंडू वैभव याचा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्या झाल्या पण चेंडू जातो सीमा रेषा लगत तिथे क्षेत्ररक्षक चेंडू धावून आडवतोय पण एकच धाव समाधान दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न तिथे पाहायला मिळाला नाही तो गुरुनाथ याच्याकडून आणि प्रथमच सलामीला आलेला फलंदाज स्ट्रायकर येतोय मनोज जो मागचे 9-8 चेंडू फक्त नॉन स्ट्राईकला राहून गुरुनाथ याला पाहत होता तोच नितीन याच्या माझ्यासमोर बॅटची कडा घेतोय आणि तिथे चांगले क्षेत्ररक्षक पण एकच धावाने धावसंख्या पोचता येते 25 वर पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय गुरुनाथ त्यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे 4 मोठे फटके त्यामध्ये 3 षटकार 1 चौकार त्याच्या मार्फत पाहायला मिळाला पुन्हा एकदा खोलून काढलेला चेंडू विकेटच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक तैनात असल्या कारणाने फक्त एका धावावर समाधान मानावं लागेल ते गुरुनाथ आणि मनोज याला आणि 1 धावाने संघ पोचतोय 26 वर पुढचा चेंडू पुन्हा एकदा वैभव याचा खेळून काढलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे नितीन चेंडू उचलतोय धावावर समाधान मागतोय कुठली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही गुरुनाथ याचा स्वतःवर विश्वास दाखवतोय वैभव याचा शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी गुरुनाथ स्वतःवर विश्वास दाखवतोय आणि शेवटचा चेंडू वैभव याचा हा चेंडू केलेला आहे चेंडू पण उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक पोचतोय आणि साधा सोपा झेल एक रनिंग झेल पकडतोय आणि गुरुनाथ याच्या खेळी समाप्त होतोय गुरुनाथ याला परतीचा रस्ता दाखवतोय तो वैभव एक मोठा हादरा म्हणावा लागेल तो सारसोले संघाला एक मोठा धक्का दिला होता वैभव आणि गुरुनाथ याच्या मार्फत चांगली फलंदाजी करत होता ज्याच्या बॅट मधून आपल्याला 4 मोठे फटके पाहायला मिळाले त्यामध्ये 3 षटकार 1 चौकार आणि वैयक्तिक 25 धावसंख्येचं योगदान देऊन बाद होतोय गुरुनाथ आपल्या संघासाठी आणि त्याची जागेवरून करण्यासाठी येतो मैदानात त्याचाच नाही नवीन फलंदाज दीपक रे बाबा काय झाला जातोयच मी मग जात सांघिक तिसरं वैयक्तिक पहिला षटक घेऊन आले प्रदीप त्याला तोंड देईल तर नवीन नौका आलेला फलंदाज गुरुनाथ याच्या जागेवर वनडाऊनच्या स्वरूपात दीपक त्याने मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती चांगलं योगदान दिलं होतं आपल्या संघासाठी तो दीपक प्रथम तोंड देईल प्रदीप याला प्रदीप तयार दीपक याच्या समोर 5 षटकांचा सामना
पहिला चेंडू प्रदीप याचा आणि त्याचा चांगलाच समाचार घेतोय, चेंडूला पटवतोय लॉंगॉनच्या सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करतोय दीपक आणि प्रदीप याला चांगला समाचार घेतोय आणि त्याचा चेंडू पाठवतोय 6 धावांसाठी सीमारेषा पार. नाही पण माहिती नाही चालू हॅलो तो बोलत आकाश ना आब्या होता. पुढचा चेंडू प्रदीप याचा लॉकॉल चेंडू, चांगला चेंडू, पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर चांगला कमबॅक करतोय प्रदीप. लॉकॉल चेंडू करतोय पुन्हा पुढचा चेंडू तोंडेल मनोज प्रथमच समोर प्रदीप याला ना खेळून काढलेला चेंडू तिथं नितीन थोडस गफलत करतोय पण दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न दिसत नाही. तर फलंदाजांचा एकाच धावेवर समाधान मानतायत आणि एका धावच्या एका धावेने संघ पोचतोय 35 वर. तिसरं षटक चालू असताना धाव संख्या झाली ती सारसोली संघाची 1-35. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दीपक याचा पण बॅटवर काय चेंडू बरोबर आलेला दिसत नाही. तिथं चेंडू चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. बिरजू याच्या करून चेंडू उचलून फेकतोय. फक्त एकच धाव, एका धावेने धाव संख्या असते की मध्ये वाढ होते 36. प्रदीप पुढचा चेंडू मनोजासाठी याने खेळून काढलेला आहे आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून 6 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला इथे मनोजाच्या बॅट मधून. सलामीला आलेला फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत होता पण बॅटच्या पट्ट्यात येत नव्हता. पण आज मोठा फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि या 6 धावेने संघ पोचतोय 42 वर. आणि पुन्हा एकदा चांगलं कमबॅक लॉकॉल चेंडू तर गफलत तिथे पाहायला मिळाली होती क्षेत्ररक्षकांकडून पण कुठले दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला नाही. आणि तिसरा षटक ही समाप्त होते आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर सारसोली संघाची धाव संख्या होते 1-43. चांगली फलंदाजी पाहायला मिळते सर्व फलंदाजांकडून. चांगली धाव संख्या जमवली आहे ती 3 षटकामध्ये. कोण उडवतंय नवीन गोलंदाज आपण पाहू शकता. चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन कर्णधार यांनी ज्यांच्यावर चौधारी चपले येतो दिगंबर आणि त्याच्या समोर माऱ्यासमोर सलामीला आलेला फलंदाज ज्याच्या बॅट मधून मागच्या षटकात आपण एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने षटकार पाहिला तोच मनोज. एक धाव मिळते ती मनोज याला. दिगंबर चांगला चेंडू दिगंबर याचा पाहायला मिळाला आपल्याला. फक्त 1 धाव संख्या दिली त्याच्या माऱ्यासमोर प्रथम स्ट्रायकर येतोय दीपक. 1 डाऊनच्या स्वरूपात आलेला फलंदाज. नाहीदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथं विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. तिथं नितीन चेंडू उचलतोय फेकतोय
आतापर्यंत एका धावावर समाधान मानतात दोन्ही फलंदाज आणि एका धावाने धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या पुरेसे अडकते, धावसंख्या पोहोचते 45 वर. चांगली दोन चेंडू चांगले फेकले दिसतात दिगंबर याच्याकडून, रोखून दिले दोन्ही फलंदाजांना. फक्त 2 धावसंख्या, 2 सिंगल्स दिले 2 चेंडूवर दिगंबर याने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय तिथं झेल कोणच्या दिशेने, एक साधा सोपा झेल पकडतो क्षेत्ररक्षक सुनील आणि मनोजाची खेळी दुसरा सलामीवीर तंबूच्या दिशेने परतताना दिसतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येते. स्वतः करणारा एक डावखुऱ्या हाताचा धडाका बॉस फलंदाज नवनाथ. नवीन फलंदाज येते डावखऱ्या हाताचा फलंदाज ज्याच्या नावावर मला वाटते नवी मुंबईतील फास्टेस्ट 50 ज्याच्या नावावर आहे. 10 चेंडू मध्ये 50 धावसंख्या ज्याने जमवल्या त्या सारसोले 11 संघाकडून खेळताना बेलापूरच्या मैदानावर तोच नवनाथ आता काही कारणास्तव सरावाच्या अभावामुळे 30+ संघामध्ये खेळताना दिसतोय. स्वतः कर्णधार आहे, संघाची बांधणी केलेली आहे त्याने. तोच स्ट्राईकवर येतोय दिगंबर याच्या माऱ्यासमोर. हो, चांगली गोलंदाजी दिगंबर याची, पूर्णपणे बांधून ठेवले ते फलंदाजांना, कुठलाही मोठा फटका मार देत नाहीये. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, त्यामध्ये फक्त 2 धावा दिल्या त्याने, 1 बली मिळवलंय. चांगली सरासरीची एकदम बांधून ठेवणारी गोलंदाजी करताना दिसतोय तो दिगंबर. नवनाथ याच्या समोर आणि नवनाथ तो कुठला थांबतोय. 1 चेंडू निर्धाव खाल्यानंतर पुढचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशे, लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरून सीमा रेषा पार, एक उत्तुंग फटका, लांब लचक षटकार पाहायला मिळाला नवनाथच्या बॅटमधून आणि या 6च्या मदतीने संघ पोहोचला 50 क्रॉस करतोय. 51 सांघिक 50 झालेले संघाची. पुन्हा एकदा नवनाथ, पुन्हा एकदा ब्लॉक हॉल चेंडू त्याला खेळून काढतोय आणि एक धाव बसून काही रोखू शकले नाही. क्षेत्ररक्षक होलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला दिगंबर याने, पण यश आलं नाही. तेवढंच चांगलं कव्हरिंग पाहायला मिळाली लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकावरून. फक्त एका धावेत समाधान मानतोय आणि 1 धावेच्या समाप्तीनंतर 4 षटकांच्या समाप्तीनंतर सारसोली संघाची धावसंख्या झाली आहे 2 बाद 52 आणि शेवटचा अंतिम निर्वाणीचा षटक, हाणामारीचा षटक. या षटकामध्ये जास्त धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून केला जातो. तर अंतिम निर्वाणीचा षटक घेऊन येते बिरजू बघात झाला. शेवटचा अंतिम निर्वाणीचा षटक बिरजू आणि स्ट्राईकवर पाहू शकता एक धडाकेबाज फलंदाज फास्टेस्ट 50 नवी मुंबईतील ज्याच्या नावावर आहे तोच डावखुऱ्या हाताचा फलंदाज ज्याच्या बॅटमध्ये मागच्या षटकार आपण एक उत्तम षटकार पाहिला, लॉंगॉनच्या डोक्याच्या वरून लांब लचक षटकार पाहिला तोच नवनाथ पंचांकडून गाड घेताना दिसतोय बिरजू याच्या माऱ्यासमोर. बिरजू तयार, नवनाथ तयार. उद्या नवनाथ टू बिरजू. पहिला चेंडू फुलतो चेंडू आणि त्याचा चांगला क्षेत्ररक्षक तिथं पाहायला मिळालं. झेल पकडला होता पण तोल सावरता आला नाही, त्या कारणास्तव चेंडू फेकून द्यावा लागला
आणि त्याचा मोबदला 2 धावसंख्या मिळतात त्या नवनाथला. एक फुलटॉस लॉलीपॉप होता पण त्याला सीमारेषा पार काढण्यात अपयश आलं ते नवनाथ याला. तिथं तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून, पण जीवदान मिळाला तो नवनाथ याला. आणि पाहूया कितपत महाग ठरू शकतो हा जीवदान जुगाव संघासाठी. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. नेहमीच एखाद्या चांगल्या फलंदाजाचा कॅच हा विरुद्ध संघाला महागात पडताना आपण पाहू शकतो. रोहित शर्मा यांचा फक्त 4 या अवघ्या 4 या धावसंख्येवर तिसरा परेराने कॅच सोडल्यानंतर विक्रमी खेळी त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. ती चुकी इथे केलेली आहे. नवनाथची कॅच सोडून पुन्हा एकदा हवे चेंडू. आता मला वाटतं कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही क्षेत्ररक्षक, कारण त्यांना माहिती आहे नवनाथ हा एक धडाके बाद फलंदाज आहे, मोठे फटके मारण्यात माहीर असणारा, आणि हा याचा झेल आपल्याला महाग ठरू शकतो. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही आणि एक रनिंग झेल पकडतोय नवनाथ याचा. आणि नवनाथ याला प्यावलीचा रस्ता दाखवतोय. बिरजू चांगली गोलंदाजी बिरजू याची. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर नवनाथ सारख्या मोठ्या फलंदाजाचा बली मिळवतोय. आणि नवनाथ त्याची जागा भरून काढण्याचे नवीन फलंदाज मैदानात आपण पाहू शकता. नॉन स्ट्राईकच्या दिशेने विनोद आणि स्ट्राईकवर आहे तो दीपक. त्याच्यात ही षटकर चौकार मारण्याची ताकद आहे जे आपण मागील 2 सामन्यात पाहिले. तो दीपक स्ट्राईकवर बिरजू याच्या मारेसमोर. एक बोल्ड का आणि क्लीन बोल्ड होतोय. 2 पायांच्या मधून चेंडू यष्टेंचा वेध घेतोय आणि दुसरा बली मिळवतोय, दुसरा हादरा देतोय बिरजू. सारसोले संघाला नवनाथ बाद झाल्यानंतर दुसरा आणखी एक मोठा फटका, मोठा बली, मोठा हादरा लागतो तो सारसोले संघाला दीपक याच्या स्वरूपात. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय नशीब लक. आतापर्यंत बिरजू याने 3 चेंडू फेकले. त्यामध्ये फक्त पहिल्या चेंडूवर 2 धावा वगळतात. दुसऱ्या 2 चेंडूवर 2 मोठे हादरे दिलेत ते सारसोले संघाला. आणि नवीन फलंदाज स्ट्राईकवर येताना पाहू शकतो आपण नशीब बिरजू याच्या माऱ्यासमोर खेळून काढले चेंडू. तिथं क्षेत्ररक्षक तैनात, थोडस गच्चा क्षेत्ररक्षण पण चांगलं कव्हरिंग तिथं पाहायला मिळालं लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून. पण 2 धावांपासून काही रोखू शकला नाही ते फलंदाजांना. आणि या 2च्या मध्ये त्याने संघ पोहोचतोय 56 अब तक 56 या धावसंख्येवर. आणि मला वाटतं या इनिंग मधील अनावरीच्या षटकामधील या इनिंग मधील शेवटचे 2 चेंडू आणि या 2 चेंडूवर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जाईल तो नशीब याच्याकडून. आणि थांबवण्यात प्रयत्न करतील ते बिरजू. बघूया कोण यशस्वी ठरते. पुन्हा एकदा हवेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक, क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनून चेंडूकडे पाहत राहतोय. जितकी उंची चेंडूने घेतली होती तेवढीच लांबी घेतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरून. आणि या 6च्या मधीने संघ पोहोचतोय 62 आणि शेवटचा अंतिम निर्वाणीचा चेंडू या इनिंग मधील फेकेल बिरजू टू नशीब, ज्याने 2 चेंडू खेळल्यात आणि 8 धाव संख्या जमवली आहे. तर नशीब तोंडेल शेवटच्या चेंडूसाठी बिरजू आला. बिरजू तो नशीब. षटकार खाल्यानंतर थोडस कॉन्फिडन्स डाऊन होतोय तो बिरजू याचा आणि अवंतर चेंडू फेकतोय. अवंतर चेंडूचा इशारा येत आहे आपल्याला पंचांकडून आणि 1 धावसंख्येत भर वाढते. अवंतर धावसंख्या पोहोचते 63 वर. शेवटचा चेंडू खेळून काढलेला आहे तो कावकरणीच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय फेकतोय पण 2 धावसंख्या काही रोखू शकल्या नाही. धावसंख्या जमतायत त्या
65 आणि 66 धावांचं आव्हान ठेवलं होते जू गाव संघासमोर सारसोली संघाने. चांगली शिस्तबद्ध आपण पाहू शकता. सर्व खेळाडू एका रांगेत मैदानाचा ताबा सोडताना दिसत आहेत. जुगाव संघ अशी शिस्त पाहायला मिळाली पाहिजे. नवी मुंबईमध्ये या शिस्तीची थोडी कमी आहे. अशी शिस्त लागणं गरजेचे आहे. लाईव्ह चालू असताना शिस्त असणं आवश्यक आहे. सारसोली संघ प्रथम फलंदाजी करताना चांगली फलंदाजी, 5 षटकांचा सामना आणि 65 धावसंख्या जमवता यश मिळालं ते सारसोली संघाला आणि 66 धावांचं आव्हान ठेवले ते जुगाव संघासमोर. आणि सारसोली संघही एका रांगेत मैदानात प्रवेश करताना दिसतोय. काही नाही. आता पुढचा समालोचन आपण पाहणार आहेत तो आमच्या गावचे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, कलाकार, क्रिकेट, संगीत, वादन, गीतकार, म्युझिक डायरेक्टर, असं कुठलंही क्षेत्र त्याने मागे सोडलं नाही असा तो बिपिन म्हात्रे यांचा गोड आवाज आता आपण पुढच्या इनिंग साठी ऐकणार आहात. हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे सर्व कार्येषु सर्वदा. सर्व क्रिकेट रसिकांचं तसेच मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतोय या 30+ क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून. आणि सामना रंगतोय तो म्हणजे सारसोली 30+ आणि जुगाव यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. कंचर स्मृती करावे 30+ यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय. आणि शेवटचा सामना आपल्याला पाहायला भेटतो जुईनगर आणि जुगाव आणि सारसोली यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. शतरक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाचं आव्हान दिलं होतं ते म्हणजे सारसोली संघाला. आणि 5 षटकामध्ये धावसंख्या पाहिल्या तर 65 धावसंख्या काढल्यात आणि 66 धावांचं आव्हान पाहायला भेटतोय तो म्हणजे जू संघाला. पहिली सलामी जोडी गोड जोडी येते ती म्हणजे बिरजू आणि विश्वास. तर पहिल्या षटक प्रयत्न व्यक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज जगू, सॉरी माफ करा नशीब. 66 धावांचा पाठलाग करताना पाठपुरा करताना पहिली सलामी जोडी येते ती म्हणजे बिरजू आणि विश्वास. स्ट्राईकला खेळतोय बिरजू, नॉन स्ट्राईकला विश्वास. पहिलं षटक प्रयत्नावर व्यक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन आलाय गोलंदाज मॅन्डेटरी पाऊस षटक, सर्कल षटक, हानामार षटक म्हणता येईल. घेऊन आलाय गोलंदाज नशीब.
सन्माननीय संदीप म्हात्रे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. संदीप म्हात्रे. 66 धावांचं आव्हान, पंचांचा इशारा होतोय. सुरुवात होती सामन्याला. पहिलं षटक मॅन्डेटरी पाव षटक, सर्कल षटक, हाणामार षटक. पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार. धावतोय, पॉपला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, भिरकावतोय चेंडूला. पहिला चेंडूवर प्रहार करतोय, खरपूस समाचार घेतोय आणि पंचांचा इशारा 6 धावेचा षटकार. बिग 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 हिट. एक जबरदस्त फटका आपल्याला पायाला भेटतोय बिरजू याच्या बॅटून. एक जबरदस्त षटकार. व्यक्तिक 6 धावसंख्येने खातं खोलतोय आणि संघाई धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 6च्या घरात. चेंडू द्यायचा, चेंडू दादा, चेंडू द्यायचा, चेंडू द्यायचंय. आयोजक, आयोजक कुठे आहेत? आयोजकांनी सीमारेषेचा ताबा घ्या. आयोजकांनी सीमारेषेचा ताबा घ्या. कंचन स्मृती 30+ यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन. आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा शेवटचा सामना. अजून तो विजेता संघ होईल तो सुपर 3 मध्ये जाईल. एक जबरदस्त लढत पाहायला भेटतीय. हमरी तुमरी पाहायला भेटतीय. 66 धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर खरपूस घेतल्यानंतर दुसरा चेंडू फेकण्यासाठी तयार. धावतोय, पॉपीला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, भिरकावण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेते, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. एक धावसंख्येवरती बिरजू याला समाधान मानवते आणि संघाई धावसंख्या जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे 7च्या घरात. मोठंसं आव्हान आपल्याला पाहायला भेटतो. 66 धावा प्रहार करावा लागेल कारण मॅन्डेटरी पावर षटक, सर्कल षटक या षटकामध्ये पुरेपूर फायदा उचलता आला पाहिजे फलंदाजाला. आणि इथे मात्र भिरकावते चेंडूला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय आणि इथे मात्र चेंडू जातोय बॉस चौकार. पंचांचा इशारा 4 धावेचा. या 4 धावसंख्येने संघाई धावसंख्या मुसंडी मारते. संघाई धावसंख्या 11च्या घरात. एक जबरदस्त खेळ सलामी जोडीचा बिरजू आणि विश्वास. मागडी गोलंदाजी पाहायला भेटतीय नशीबची. आता मात्र पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार नशीब. फुटर बघा, चेंडू प्रहार केलाय, झेल होऊ शकतोय आणि इथे मात्र झेल बाद. विश्वासाला परतावं लागते तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या स्थगित, स्थिर सीमित. संघाई धावसंख्या 11च्या घरात. 1 बाद 11. 11 लॉट्स ऑफ 1 विकेट्स अँड फर्स्ट ओव्हर ब्रेक. एक जबरदस्त अटॅक म्हणता येईल. 3 चेंडूवर मार खाल्ल्यानंतर 4थ्या चेंडूवर गडी बाद करतोय नशीब. कमबॅक करतो. काहीसे व्हेरिएशन आणतो गोलंदाजीमध्ये. एक जबरदस्त झेल गुरु याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलाय आणि विश्वासला परतावा लागतोय तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज, नौका फलंदाज येतोय अश्विन. विश्वास मात्र 4 धावसंख्येवरती बाद होते. 66 धावांचा पाठलाग करताना, पाठपुरावा करताना संघाई धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 11च्या घरात. 1 बाद 11. नौका फलंदाज अश्विन. तोंड देईल बिरजू. एक जबरदस्त हिटर फलंदाज षटकारवीर च्या माध्यमातून एक षटकार पाहायला भेटला. 7 धावसंख्येवरती खेळतोय. व्यक्तिक 7 धावसंख्येवरती खेळतोय. संघाई धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 11च्या घरात. पुन्हा एकदा नशीब तयार. पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार. तोंड देईल बिरजू. बिरजू टू नशीब. पुढे बघा, चेंडू प्रहार करतोय. पॉईंटच्या दिशेने चेंडू भिरकावला. चेंडू फेकतोय. सुरेख क्षेत्ररक्षण. एक धावसंख्या रोखू शकत नाही. एक धावसंख्येने संघाई धावसंख्या मुसंडी मारते. संघाई धावसंख्या 12च्या घरात. 1 बाद 12. 66 धावांचा पाठलाग करताना, पाठपुरावा करताना संघाई धावसंख्या 12च्या घरात. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू शिल्लक. या षटकातला शेवटचा मारा म्हणता येईल. तोंड देईल अश्विन. पहिला चेंडू खेळतोय. भिरकावते चेंडूला. नक्कीच इथे मात्र एक धावसंख्या रोखू शकत नाही. 6 चेंडूचा खेळ संपला. संघाई धावसंख्येचा विचार केला. 6 चेंडू संपल्यानंतर धावसंख्या 13.
सचिन दादाला सुवर्ण संधी असेल. प्रत्येक झेलसाठी 100 रुपये, प्रत्येक झेलसाठी 100 रुपये. आम्ही त्यांच्याकडनं 200 रुपये प्रत्येक झेलसाठी आम्ही त्यांच्याकडनं. 7 चेंडूचा खेळ संपला आणि संघाय धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळ करायला लागतात त्या म्हणजे 12च्या घरात 1 बाद 12 12 लॉट्स ऑफ 1 विकेट सेकंड ओव्हर प्लेस सेकंड मॅन्डेटरी पाऊस षटक म्हणता येईल. गोलंदाज येतोय, नौखा गोलंदाज येतोय तो म्हणजे जगो. एक मार्तब्बर गोलंदाज जगो. याच्याकडून अपेक्षा असतील आपल्या संघाला आणि कर्णधार ज्याच्या खांद्यावर जबाबदारी देतोय दुसऱ्या षटकाची तो येतोय जग्गू. एक डावखुरा गोलंदाज, स्टायलिश गोलंदाज. काही क्षेत्रांची सजावट करताना फेरबदल करताना पाहायला भेटतोय जग्गू. तोंड दिल अश्विन. व्यक्तिक एक धावसंख्या करते बिरजू. बिरजू याच्याकडनं अपेक्षा असतील एक षटकारवीर, षटकार बादशाह. 8 धावसंख्या करतोय एक षटकार आणि 8 धावसंख्या करतोय. 7 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळ करायला लागतात त्या म्हणजे 12च्या घरात 1 बाद 12. दुसरे षटक प्रगती होतात. पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार. एष्टांना ठेटून चांगल्या क्षेत्राची सजावट पाहायला भेटते. पहिला चेंडू माफ करा 13 सॉरी. धावसंख्या 13. पुन्हा एकदा जग्गू तयार. पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार. 4-5 रन धावते. पॉपीला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला. भिरकावण्याचा प्रयत्न, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर काही उचली घेतली नाही, खालवर आलाय चेंडू. चेंडू एस्टेशन मगरमध्ये सुंदर एस्टेशन पाहायला भेटते. पहिला चेंडू निर्धाव, एक जबरदस्त मारा, भेदक मारा म्हणता येईल. जग्गू याचा एक मातब्बर गोलंदाज, एक अनुभव त्याच्या पाठीशी असा गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. जग्गू. तोंड देईल अश्विन. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न. त्याच प्रकारचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. चेंडू विसावतो एस्टेच्या मगरमिडीत. एक जबरदस्त अटॅक म्हणता येईल. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. इथे मात्र पुढचा एक चेंडू टाकण्यासाठी तयार. फुट्या प्रकारचा चेंडू. इथे मात्र महागड्या चेंडू म्हणता येईल. फुलटॉस प्रकारचा चेंडू. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव होते. त्याच्यानंतर एक लॉलीपॉप चेंडू पाहायला भेटलाय. गचाल चेंडू पाहायला भेटलाय तो म्हणजे जग्गू याच्या कोठ्यातला. तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचतोय आणि संघाय धावसंख्या पुढे सरसावते ती म्हणजे 19 अखरात 1 बाद 19. दुसरे षटक प्रगती होतात. 66 धावांचा पाठलाग करताना, पाठपुरावा करताना एक जबरदस्त खेळ. आलशी होता बरोबर. आणि त्या मात्र भिरकावल्या चेंडूला जबरदस्त फटका पाहायला भेटतो. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू फेकतोय. चेंडू फेकेपर्यंत एक धावसंख्येवरती समाधान मानलं होते. कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. मागच्या चेंडूवर षटकार खेचल्यानंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 20च्या घरात. आता मात्र समीकरण 20 चेंडू आणि 46 धावा. 20 चेंडू 46 धावा. 46 धावा 20 चेंडू. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. जग्गू धावतोय, पॉप्युलर पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. फुटला बघा चेंडू. भिरकावलाय चेंडू. सुरेख फटका पाहायला भेटतोय. बघता बघता चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. पंचांचा इशारा येतो 4 धावेचा. या 4 धावसंख्येने संघाय धावसंख्या मुसंडी मारते. संघाय धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 24च्या घरात. मॅन्डेटरी पॉवर षटक, सर्कल षटक, हानामरचं षटक पाहायला भेटते. इथे मात्र प्रहार करताना बिरजू व्यक्तिक 12 धावसंख्येवर खेळतोय. याच्याकडनं संघाला अपेक्षा असते याला षटकार आणि चौकारांची आणि त्याच प्रकारची फलंदाजी करतोय बिरजू. एक जबरदस्त खेळ बिरजू याचा. इथे मात्र मागडी गोलंदाजी पाहायला भेटते जग्गू याची. पुन्हा एकदा जग्गू याच्या कोड्यातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. 4-5 रन धावतोय, पॉपीला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. भिरकावण्याचा प्रयत्न, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. अचूक टप्पा, एक जबरदस्त टप्पा पाहायला भेटतोय. टप्पा पडल्यानंतर खालवर आला चेंडू. बॅट आणि चेंडूचं काही मेचकूट जमलं नाही. चेंडू विसावतो इष्टच्या मगरमधीत. 12 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्यांचा विचार केला. धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 24च्या घरात 2 बाद 24. 24 लॉट्स ऑफ 2 विकेट्स आणि 3rd ओव्हर. 18 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी धावसंख्या हवेत त्या म्हणजे 42. 18 चेंडू 42 धावसंख्या.
मागडं होत चाललेलं समीकरण पाहायला भेटते. इथे मात्र प्रहार करावा लागेल बिरजू आणि अश्विन यांच्याकडे अपेक्षा असतील आपल्या संघाला. 66 धावांचा पाठलाग करताना धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धाव पडकावं लागतात त्या म्हणजे 24 षटकात पहिल्या षटकाचं विश्लेषण केलं. मॅन्डेटरी पाऊस षटक नशीब घेऊन आला होता पहिलं षटक. त्या षटकामध्ये 13 धावसंख्या दिल्या, मात्र एक मात्र मोहरा टिपला. पाण्याची व्यवस्था करायची आहे. विनंती करतो आयोजक, कंचोज मूर्तीचे आयोजक सर्वांना विनंती करतो, विनोद दादा, जोगेश दादा, अनिल दादा, भूषण दादा, आदेश तांडेल यांना विनंती करतो आपण पाण्याची व्यवस्था करा आणि पाणी घेऊन जायचं आहे प्लीज. चौदाच्या स्ट्राईक रेटने धाव संख्या काढायची आहेत. 18 चेंडूचा खेळ बाकी जिंकण्यासाठी 42 धावा. पहिल्या षटकाचं विश्लेषण केलं तर नशीब 13 धाव संख्या दिल्या होत्या आणि एक मोहरा टिपला होता. त्याच्यानंतर जगूवर जबाबदारी दिली दुसऱ्या षटकाची. त्या षटकामध्ये धाव संख्या दिल्या त्या म्हणजे 11 आणि 12 चेंडूचा खेळ संपला. 12 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धाव पळकावं लागतात त्या म्हणजे 24 षटकात 2 बाद 24. 18 चेंडू 42 धावा. मागड एक बाद, माफ करा, एक बाद 24. आता मात्र 18 चेंडू आणि 42 धावसंख्या जिंकण्यासाठी हव्यात. तर तिसऱ्या षटकाची जबाबदारी खरण दर्जाच्या खांद्यावर देतोय. पाणी घेऊन जायचं, पाणी घेऊन जायचं दादा. नाही तरी इथे मग तिसरे षटक घेऊन आलाय गोलंदाज नवनाथ. 18 चेंडू 42 धावा. पहिला चेंडू फेकेल नवनाथ. डाव करत गोलंदाज. पंचांकडनं दाद मागताना व्हाईटची पंच मात्र तडस्थ आपल्या जागेवर उभे. चांगला चेंडू पाहायला भेटतोय, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज नवनाथ तयार. पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार. धावतोय, पॉपीला पार करतोय. अलवर पद्धतीचा चेंडू, ऑप्शनच्या बाहेर चेंडू. पंचांचा यशोदा अवंतरचा दिशाहीन मारा, सदोष मारा पाहायला भेटतोय. एक धावसंख्येने वाढवते संघाची धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपड लागतात ते म्हणजे 25 षटकात. आता मात्र समीकरण बदललंय. 17 चेंडू आणि 41 धावा. 41 धावा 17 चेंडू. पुन्हा एकदा नवनाथच्या कोट्यातला पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार. धावते, पॉपीला पार करतोय, फेकतोय चेंडू, भिरकावते चेंडूला. चेंडू आहे मध्ये, चेंडू मागे शतरक्षक. इथे मात्र प्रेक्षक बनेल शतरक्षक. चेंडू जातोय, बिग 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 हिट आउट ऑफ द पार. षटकार. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या साने वधारताच धावसंख्यात पाहायला गेल्या तर धावसंख्या धाव पळकावं लागतात त्या म्हणजे 31च्या घरात. एक जबरदस्त खेळ पाहायला भेटतोय अश्विन आणि बिरजू याचा. अश्विन खेळतोय 2 षटकार. सायाने 14 धावसंख्येवरती. बिरजू खेळतोय व्यक्तिगत 12 धावसंख्येवरती. संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धाव पळकावं लागतात ते 31च्या घरात. एक बाद 31. आता मात्र समीकरण बदलले. 16 चेंडू आणि 35 धावा. मागडं समीकरण होतं. आता मात्र सोपं होत चाललंय. एक जबरदस्त खेळ पाहायला भेटतो विश्वासाचा. आणि नवनाथ मात्र मागडा करतो एक चेंडूवर. पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार. नवनाथच्या कोट्यातला एस्ट्रशेष्टांना ठेटवण. अश्विन तयार. अश्विन टू नवनाथ. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू हलवर मध्ये चेंडू होता. झेल होऊ शकतो. चेंडू मागे शतरक्षक. नो मॅन मध्ये चेंडू पडतोय. चांगलं प्रयत्न होतं या शतरक्षकाचं. आणि इथे मात्र 2 धावसंख्या काय रोखू शकत नाहीये. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरसावतात त्या म्हणजे 33च्या घरात. धावसंख्या 33. 66 धावांचा पाठलाग करताना, पाठपुरावा करताना धावसंख्या 33. तिसरी षटक प्रगतीपथावर. व्यक्तिक पहिलं संघाचे तिसरी षटक घेऊन आलाय तो म्हणजे नवनाथ. तिसरा चेंडू फेकण्यासाठी तयार. माफ करा, चौथा. आणि भिरकावल्या चेंडूला सुरेख फटका पाहायला भेटतोय. चेंडू मागे गुरु येतोय. चेंडू फेकतोय. चेंडू फेकेपर्यंत एक धावसंख्या का रोखू शकत नाहीये. एक धावसंख्येने संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धाव पडकावं लागतात त्या म्हणजे 34च्या घरात. पुन्हा एकदा नवनाथ तयार. पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार. तोंड देईल षटकार वीर बिरजू. बिरजू बिरजू तयार. नवनाथ तयार. पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार.
भिरकावले चेंडूला, चेंडू आहे मध्ये, चेंडू मागे शतरक्षक आणि सुंदर शतरक्षण पाहायला भेटते गुरुयाचं. आणि या षटकातला शेवटचा चेंडू, शेवटचा मारा म्हणता येईल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 35 शहरात, 1 बाद 35, 13 चेंडू आणि 31 धावा. 13 चेंडू 31 धावा, 31 धावा, 13 चेंडू. पुढचा चेंडू फेकण्यासाठी नवनाथ तयार. शेवटचा चेंडू षटकातला, तोंड देईल अश्विन. अश्विन टू नवनाथ. धावतोय, पॉपीला पार करतो, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. भिरकावतोय चेंडूला, चेंडू आयामध्ये झेल होऊ शकतो. इथे मात्र झेल पकडतोय, इथे मात्र परतावा लागतोय, तो म्हणजे अश्विन याला. आता मात्र समीकरण बदलले आहेत, ते म्हणजे 12 चेंडू आणि 31 धावा. 15.5च्या सरासरी धावसंख्या काढायची आहेत नक्कीच. 12 चेंडू आणि 31 धावा. 66 धावांचा पाठलाग करताना एक जबरदस्त खेळ पाहायला भेटतोय. कंचन स्मृती 30+ यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय. आणि आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला शेवटचा सामना. या संघातून जो विजय होईल तो सुपर 3 मध्ये जाईल नक्कीच. आणि 66 धावांचा पाठलाग करताना जो संघ जाऊन पोहोचते तो म्हणजे 35च्या घरात. आता मात्र समीकरण 12 चेंडू आणि 31 धावा. नौका फलंदाज येतोय नितीन आणि गोलंदाजी जबाबदारी दीपकाच्या खांद्यावर. दीपक चौथं षटक घेऊन आलाय. एक जबरदस्त खेळ पाहायला भेटतोय. रंगतदार सामना सारसोळे आणि झू यांच्यामध्ये पाहायला भेटतोय. याच्यात जो संघ विजय तो सुपर 3 मध्ये जाईल नक्कीच. सजावट करताना शतरक्षणाची नक्कीच गोलंदाज आलाय दीपक. 12 चेंडू आणि 31 धावा अपेक्षा असतील संघाला, तो म्हणजे बिरजू याच्या खांद्यावर सर्व मदार असेल. हे षटक निर्णायक असेल. दीपक तयार. भिरकावण्याचा प्रयत्न, सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. दीपक याचा पहिला चेंडू खालवर राहिला, पायावर आदळतोय चेंडू. दरम्यानच्या दिशेने चेंडू गेला होता, चांगलं शतरक्षण पाहायला भेटतोय. आता मात्र समीकरण बदलली आहेत. 11 चेंडू आणि 31 धावा. प्रहार करावे लागेल, मोठे फटके मारावे लागतील. मात्र बिरजू याला 66 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावपळ करावं लागतात, त्या म्हणजे 35च्या घरात. पुन्हा एकदा दीपक तयार. सुरेख चेंडू, ब्लॉक मध्ये चेंडू तिथं चांगला पद्धतीने खेळून काढलाय. गुरु चेंडू मागे चांगलं शतरक्षण, चेंडू फेकतोय. चेंडू फेकेपर्यंत एक धावसंख्या काही रोखू शकत नाहीये. एक धावसंख्येने संघाई धावसंख्या मुसंडी मारते. संघाई धावसंख्या 36च्या घरात. 10 चेंडू आणि 30 धावा. 10 चेंडू 30 धावा, 30 धावा 10 चेंडू. या षटकामध्ये प्रहार करावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील. दहा चेंडू आणि 30 धावा. पुन्हा एकदा दीपक तयार. छोटस रन पाहायला भेटतोय दीपक याचं. गोलंदाजी सुरेख गोलंदाजी प्रत्येक पाहायला भेटते. एक जबरदस्त अटॅक पाहायला भेटतोय. दीपक चांगलं शतरक्षण पाहायला भेटतोय. नवनाथ याचं चांगलं शतरक्षण. 9 चेंडू आणि 29 धावसंख्या. या षटकामध्ये प्रहार करावा लागेल. शेवटचे 3 चेंडू या षटकातले शिल्लक. 2 फटके मोठे मारावे लागतील, ते म्हणजे बिरजू याला. पुन्हा एकदा दीपक तयार. सुरेख चेंडू म्हणता येईल आणि त्रिफलाची दांडी गुल. चले जाओ. धावसंख्या स्थगित स्थिर. संघाची धावसंख्या 37च्या घरात. आता मात्र समीकरण बदलले, ते म्हणजे 8 चेंडू आणि 29 धावसंख्या. 8 चेंडू 29 धावसंख्या. 66 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 37च्या घरात. आता मात्र समीकरण बदलली आहेत, ती म्हणजे 8 चेंडू आणि 29 धावसंख्या. 8 चेंडू 29 धाव. जबरदस्त अटॅक, जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहायला भेटतोय. दीपक याचा एक जबरदस्त गोलंदाज प्रत्येकरण पाहिलं तर पहिला चेंडूवर डॉट चेंडू, त्याच्यानंतर 1 धाव, त्याच्यानंतर 1 धाव, त्याच्यानंतर विकेट. 4 चेंडू टाकले, 2 धाव संख्या देतो आणि 1 विकेट मिळवतोय. आता मात्र समीकरण 8 चेंडू आणि 29 धाव संख्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असलेले षटकातले. नौका फलंदाज येतोय मच्छिंद्र.
नौका फलंदाज मच्छिंद्र तोंड देईल. दीपक तयार. 4-5 रनअप धावते. पंपला पार करतो. टाकतोय. फेकतोय. फेकला गेला. भिरकावते चेंडूला. चेंडू हवेमध्ये नो मॅन झोन मध्ये चेंडू पडतोय. चेंडू मागे शतरक्षक धावतोय आणि इथे मात्र एक धावेवर समाधान मानावं लागतोय झू संघाला. आता मात्र 7 चेंडू आणि 28 धावसंख्या. 7 चेंडू 28 धावसंख्या. मागडं होत चाललेलं समीकरण पाहायला भेटतोय. या चेंडूवर षटकार येणं गरजेचं असेल ते म्हणजे झू संघाला. शेवटचा चेंडू एक जबरदस्त अटॅक म्हणता येईल दीपक याचा. शॉर्ट प्रकार चेंडू. पंचांचा इशाराची वाट पाहावी लागेल. मात्र सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. आणि इथे मात्र समीकरण बदलले. 7 चेंडू आणि 28 धाव संख्या. 6 चेंडू 28 धावा. दादा चेंडू द्यायचं. चेंडू द्यायचं. हे दादा तुम्हाला बोलवलं दादा. आयोजकांनी जायचंय. आयोजक विनोद दादा जायचंय. आयोजकांना विनंती असेल शेवटच्या दिवशी इथं खुर्चीवर बसून राहू नका प्लीज. विनंती करतोय आपल्याला. आपण शेवटच्या दिवशी सीमेरेचा ताबा घ्या. अनिल दादा आपण पण इथं बसून राहू नका. शेवटच्या दिवशी सीमेरेचा ताबा घ्यायचा. शेवटच्या दिवशी इश्यू त्यांचा तर काय बॉल झाला काय इश्यू असेल बघूया आता आल्यावर समजेल. ओके ओके. 7 चेंडू आणि 28 धाव संख्या. 7 चेंडू आणि 28 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बिरकावल्या चेंडूला सुरेख फटका पाहायला भेटतोय. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. 1 धाव संख्येवरती समाधान लागतोय. आता मात्र समीकरण बदलले आहे ते म्हणजे 5 चेंडू आणि 27 धाव संख्या. 4 षटकार आणि चौकार मारावा लागेल. 5 चेंडू आणि 27 धाव संख्या. सरळ सोडून देतो पंचांचा इशारा. अवंतरचा दिशाहीन मारा. सदोष मारा. समीकरण बदलले. 5 चेंडू आणि 26 धावा. 5 चेंडू 26 धावा. 26 धावा 5 चेंडू. शेवट षटक घेऊन आलाय गुरु. भिरकावण्याचा प्रयत्न. ब्लॉक मध्ये चेंडू फेकलाय. सुरेख चेंडू पाहायला भेटतो. कमबॅक करतो. व्हेरिएशन आणतोय गोलंदाजीमध्ये. आता मात्र समीकरण बदलले आहेत. 4 चेंडू आणि 26 धावा. पुढच्या प्रकारचा चेंडू हलक्याने पुश करते चेंडूला. 3 चेंडू आणि 25 धावसंख्येची आवश्यकता असेल. 3 चेंडू 25 धावा. भिरकावला चेंडूला. दोन चेंडू आणि 24 धाव संख्या. 2 चेंडू 24 धाव संख्या हव्यात झू संघाला. भिरकावल्या चेंडूला. इथे मात्र समीकरण बदल. 1 चेंडू आणि 23 धाव संख्या. 1 चेंडू आणि 23 धावा. भिरकावते चेंडूला
आणि इथे मात्र सारसोला संघ विजय होते आणि या सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचतोय. सारसोल्या संघाला शुभेच्छा आणि आपण या स्पर्धेमध्ये जो संघ भाग घेतला त्याच्याबद्दल आपला आभार आणि आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय आणि आजचा दिवस संपला असं जाहीर करतोय. धन्यवाद. पुन्हा एकदा पुढच्या वाटचाल पुढच्या दिवसासाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. द मॅच गोज टू गुरु. गुरु आपण यायचं. गुरु दादा यायचं. मॅन ऑफ द मॅच गोज टू गुरु. काय दादा? गुरु दादा? दीपक दादा.